पुढील 3 दिवस राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रातील हवामानाचा लहरीपणा सध्या शिगेला पोहोचलेला असून येत्या काही दिवसात राज्याला निसर्गाच्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे। विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस राज्याच्या विविध भागात कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी पावसाचे सावट तयार होणार आहे। तर आज मंगळवारी 12 मे रोजी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा असह्य होणार असून नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। तर आज मंगळवारी 12 मे रोजी 6 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे जिल्हे सलग तिसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेचा सामना करणार आहेत। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्येही तापमानाचा पारा चढणार असून येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर बुधवारी 13 मे रोजी याच 5 जिल्ह्यांमध्ये स्थिती ही कायम राहणार आहे। कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यात पावसाचा इशारा नसला तरी येथील हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहणार आहे। घामामुळे नागरिकाच्या अंगाची लाही होणार असून दुसरीकडे कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे। प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून यामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात। तर मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून विजांचा कडकडाट होण्याची शक्यता कायम राहणार आहे, अशी माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे।